नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण साबुदाणा न भिजविता कुरकुरीत असे खमंग भजे म्हणा किंवा पकोडे बनविणार आहोत। खूपच स्वादिष्ट असे बनलेले होते आणि खूप त्याच्यासोबत मी चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची। एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा बटाटा, एक बटाटा मी शिलून त्याचे काप करून पाण्यात ठेवला। असा बाहेर ठेवला तर तो काळा पडतो पाण्याच्या बाहेर, तर मी पाण्यात ठेवलेला आहे। आता आपल्याला ना साबुदाणा छान बारीक करून घ्यायचा आहे, रवाळ असा, आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे आणि वाटून घ्यायचा। बघा, या पद्धतीने अशा प्रकारे रवाळ मी वाटून घेतलेला आहे। आता हा मी एका भांड्यात काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आता आपण हे 2-3 पाण्याने मी बटाटेनं धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे कापणं बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून। आणि पहिल्यांदा ना असं पाणी न घालताच बारीक करायचं, चवीनुसार ना यात नाही का तुम्हाला जितकं तिखट आवडते तशा मिरच्या टाकायच्या, थोडंसं जिरं, तुम्ही जिरं खात असाल उपवासाला तर जिरं घाला, आणि उपवासाचं मीठ, सेंधे मीठ चवीनुसार सर्व यात टाकून घ्यायचं आणि हे असं वाटून घेतलेलं आहे। मी पोहे खायच्या चमच्याने 4 चम्मचनं पाणी वापरलेलं आहे, कारण ना बटाट्यालाही पाणी सुटत असते, तर आपण अंदाज घेऊनच आपण नाही का पाणी घालायचं। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून ठेवून द्यायचं। मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा ना 2 चमचे कूट घेतलेला आहे आणि हा कूटही यात टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं। यात आपल्याला वाटलं तर नंतर आपण पाणी मिक्स करू। पहिल्यांदा याच पद्धतीने आपण भिजवून ठेवून द्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे प्रत्येक दाणा हा कसा मुरून जातो। रवाळ असतं हे, खूपच छान बनतात। आणि आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी, आणि आपल्याला हे ना आता मुरायला ठेवूया, तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा वाटी, एकच मिरची टाकलेली आहे, 2 चम्मच दही घालायचं। तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार टाका, आणि थोडं पाणी टाकून ना, मला थोडी पातळच आवडते तर पाणी टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीने। बघा, पकोड्यासोबत खूपच सुरेख लागते ही चटणी। आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे ढवळून घ्यायचं आहे या पद्धतीने। मी ना तेल गरम करून घेतलेलं आहे 1 चम्मच, त्यातनं मी जिरे टाकून घेतलेले आहे। यातनं तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता, पण मी टाकलेला नाही आहे। आणि या पद्धतीने आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि गोड आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यातनं साखर टाकू शकता। मला गोड आंबट चवी आवडते तर मी साखर टाकलेली आहे। आणि मिक्स करून घ्यायचं आणि मुरायला ठेवून द्यायचं या पद्धतीने। आणि मग ना आपण हे मिश्रण बघून घ्यायचं। आता हे मुरलेलं आहे, यातनं पाणी वापरायचं आहे आता आपल्याला, आणि थोडं आपल्याला असं हे पातळ भिजवून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं घालायचं, म्हणजे अंदाज घेऊनच, आणि त्या पद्धतीने आपल्याला भज्याला म्हणा की पकोड्याला आपल्याला कसं मिश्रण लागतं त्या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पकोडे इतके छान बनतात, आतून असे पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत एकदमच। मी 1 वाटी पाणी वापरून घेतलेलं आहे। आता हे रेडी झालेलं आहे मिश्रण। मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल न सुरुवातीला चांगले हीटवर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर पकोडे टाकायचे आपण त्यामध्ये।
कढईत तुमच्या किती बसतात त्यानुसार टाकायचे, जास्त म्हणजे टाकायची नाही. छोटी कढई असली तर आपल्या कढईत जितके मावतील तितके टाकायचे. आणि मग सुरुवातीला टच करायचं नाही. बघा फेस येतो आणि तो शिजत आले की बघा फेस कमी होतो. आता हे ना मीडियम हीटवर छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. बघा छान तळून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. एकदम लाली होऊ द्यायची नाही, कारण की हे काढल्यानंतरही यांची शिजण्याची जी प्रोसेस असते ना ती सुरूच असते. तर या पद्धतीने काढून घ्यायची आहे. आता मी ना दुसरे पण टाकून घेते आणि तळून घ्यायचे आहे आपल्याला हे छान मीडियम हीटवर लालसर येईपर्यंत. खूप लालही करायची नाही. मीडियम हीटवर तळले की नाही तर ते आतूनही छान शिजतात. बघा या पद्धतीने शिजवून घेतलेले आहे. आता काढून घ्यायचे. आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा आपले गरमागरम पकोडे आणि चटणी तयार झालेली आहे. उपवासासाठी ते एकदमच टेस्टी गरम होते थोडे. बघा आतून असे छान आणि बाहेरून असे कुरकुरीत खूपच छान तयार झालेले आहे. कशी वाटली पद्धत? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.